सगळं नमस्कार. माणसांचं आयुष्य फार विलक्षण असतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावळणावरती बदलत जातं. काही माणसं आपल्या कार्यानं मोठी होतात, काही माणसं आपल्या विचारानं मोठी होतात, तर काही माणसं आपल्या कर्तृत्वातनं समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. मात्र महाराष्ट्रात अशी काही व्यक्तिमत्व जन्माला आली ज्यांनी या महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वातनं, आपल्या नेतृत्वातनं आणि आपल्या कार्यातनं एक दिशा देऊन समाजाच्या भरडत पडलेल्या समाजाला, निष्पत पडलेल्या महाराष्ट्राला, गुलामगिरीत वर्षानुवर्ष अडकलेल्या महाराष्ट्राला उभं करून त्यांच्यामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ज्यांनी धडपड केली, कष्ट केलं आणि हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभा केलं. ज्या राजाने या रयतेसाठी रान केलं, शत्रूसाठी 2 हात केलं आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वातनं अफजल खानानं सुद्धा गार केलं, अशाच या महामानवाला व्यक्तिमत्वाचे पैलू मांडण्यासाठी मी या व्यासपीठावरती विषय चिंतन करतोय. मी रवींद्र जाधव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, व्यासपीठावरती विषय चिंतन करतोय. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू. रसिको, शिवाजी महाराज हे फक्त नाव नव्हतं, तर ते एक चळवळ होती आणि चळवळीचं दुसरं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जर मांडत असताना त्यांच्यामध्ये पहिला पैलू कोणता महत्वाचा असेल तर त्यांच्यामध्ये असणार ते संघटन कौशल्य. मुठभर मानवांना एकत्र करून स्वराज्याचं देखील स्वप्न पाहिलं आणि रयतेचं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य त्यांचं सांगायचं झालं तर स्त्रियांच्या मध्ये असणारा त्यांच्यामध्ये आदरभाव. परस्थिती माते समान मानण्याची शिकवण त्यांच्या आईकडून त्यांना मिळाली. रयतेमध्ये शिवाजी महाराजांनी कधीच स्त्रियांची आबरू वेशीवर टांगू दिली नाही आणि दुर्दैवानं असं झालंच तर राजाच्या पाटलाचा हात सुद्धा कलम केल्याशिवाय शिवाजी महाराजांनी मागे पुढे पाहिले नाही. रसिको, त्यांच्यामध्ये असणार तो लाढवबाणा, त्यांच्यामध्ये असणार तो नेतृत्वबाणा समाजाला एक नवी दिशा देऊन गेला. अफजल खानचा वध करून त्यांनी पराक्रमाची जी पराकाष्ठा गाठली ती हिंदवी स्वराज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अजरामर झाली. शाहिस्ते खानाची बोटं कापून या महाराष्ट्रात गुलामविरुद्ध बंड करता येऊ शकतं, चळवळ करता येऊ शकतं ही भावना शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये जागृत केली. त्यांच्या याच लाढवबाण्याच्या व्यक्तिमत्वानं सुद्धा या महाराष्ट्राला मुघल साम्राज्यापासून बचावण्याचं काम त्यांनी केलं. प्रमुख म्हणजे त्यांच्या सगळ्यात मोठाचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर त्यांनी अभेद्य अशी दूरदृष्टी त्यांना होती. त्याच्यामुळे त्यांनी आरमार प्रमुखाची निर्मिती त्यांनी केली होती. प्रशासनामध्ये जर चांगलं टिकायचं असेल तर त्यांना सगळी न्याय व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था द्यावी लागेल. याच जोरावर त्यांच्यामध्ये असणार तो प्रभावीपणा, प्रशासन नेतृत्व होतं आणि याच जोरावर त्यांनी अष्टप्रधान मंडळाची त्यांनी स्थापना केली आणि समाजाला एक प्रगल्भ अशी न्याय व्यवस्था देऊन समाजाला रयतेसाठी राज्य आहे ही भावना त्यांच्यामध्ये जागृत केली. या यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मांडत असताना कवी सुहास फार सुंदर सांगतात की हाती लावू शकला कुणी सह्याद्रीच्या छातीला. अरे हाती लावू शकला कुणी सह्याद्रीच्या छातीला, आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो महाराष्ट्राच्या मातीला, आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो महाराष्ट्राच्या मातीला. वाऱ्या वस्त्या झिलत आला सह्याद्रीच्या छातीला, अरे वाऱ्या वस्त्या झिलत आला सह्याद्रीच्या छातीला, आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो शिवरायांच्या व्यक्तिमत्वाला, आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या शिवरायांच्या व्यक्तिमत्वाला. रसिको, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाने इंग्रजांना सुद्धा प्रभावित केलेलं होतं. अक्षरशः त्यांच्या या व्यक्तिमत्वाला पैलू पाडायचं काम कोणी केलं असेल तर त्यांच्या माता जिजाऊ उमासाहेबांनी. त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये तो आत्मविश्वास लहानपणापासूनच तयार केला होता. आणि नेतृत्व कौशल्य असेल, दूरदृष्टीपणा असेल, खिलाडी वृत्ती असेल, नाटककार असेल, त्यांच्यामध्ये असणारा तो बलाढ्यपणा असेल आणि याच जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं. आज गरज आहे त्यांच्या या विचारांची, त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्या समाजाला पाडण्याची, आपल्या समाजामध्ये या विचारांचं रुजण्याची. त्यांची ही व्यक्तिमत्वाची पैलू या समाजाला आपल्या विचाराला जेव्हा पाडायला लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं शिवकालीन महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी दिलेली खऱ्या अर्थानं ही अभिवादन असेल. आणि म्हणूनच गरज आहे आजच्या विचारांना पुन्हा एकदा शिवकालीन विचारांची जोडण्याची. आणि म्हणूनच या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा विषय या 4 मिनिटांमध्ये व्यक्त करणं हे फार मोठं अवघड काम आहे. तरी सुद्धा आपल्या परीने जेवढं करता येईल तेवढे या पामरानं केलं आणि शब्दपंधरच्या वारकाल्या या निरोप घेताना शेवटी इतकंच सांगतो, अरे असे जगावे छाताडावरती आव्हानाची लावून, अरे असे जगावे छाताडावरती आव्हानाची लावून तर नजर रोखी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कुमारी राधिका उदय पेंडसे. माझा गट 11वी ते PhD पर्यंतचे विद्यार्थी. माझी इयत्ता 2री वर्ष पदवी. माझं गाव सांगली. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू.
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ अष्टपैलूच नव्हे तर अक्षरशः सहस्त्रपैलू असे नररत्न होते. त्यांच्या चरित्रातून हे पैलू नवनवीन स्वरूपात प्रकट होतात. कल्याणकारी रयतेचा राजा. त्यांनी नेहमी रयतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. शत्रूची फौज स्वराज्यावर चालून येणार असल्याची बातमी हेरांकडून मिळताच ते एका पत्रात म्हणतात, तुमच्या इलाक्यातील सर्व रयतेला लेकरा बाळांसह सुरक्षित जागी पाठवणे. एका आज्ञापत्रात त्यांनी सक्त सूचना दिली आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठास देखील मन दाखवू नये. शेतकऱ्यांचा भाजीपाला, गवत, धान्य योग्य मोबदला देऊनच विकत घ्यावा अशी त्यांची सैनिकांना सक्त ताकीद होती. गुणग्राहकता. महाराजांना माणसांची उत्तम पारख होती. बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, जिवाजी महाले अशा अनेकांना त्यांनी स्वराज्याच्या कार्यात जोडून घेतलं. ते अत्यंत दूरदर्शी होते. आरमाराचं महत्व ओळखून त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग अशा सागरी किल्ल्यांची आणि सुसज्ज नौकांची उभारणी केली. उज्ज्वल चारित्र्य. त्यांना स्त्रियांबद्दल अत्यंत आदर होता. स्त्रीचा अपमान करणाऱ्या अनेकांना त्यांनी कडक शासन केलं. शत्रूवर आक्रमण करतानाही त्यांनी किंवा त्यांच्या सैनिकांनी कुठल्याही माता बहिणींना कधीच स्पर्श केला नाही. सहिष्णू आणि समतावादी राजा. महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सुराज्याच्या रूपानं पूर्ण केलं. त्यांनी कधीच जातीभेदाची राजनीती केली नाही. त्यामुळं त्यांना जीवाभावाचे सोबती मिळाले. महाराज अत्यंत मुत्सद्दी आणि चाणाक्ष राजनीतिज्ञ होते. वेळ प्रसंगी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या नीतीचा त्यांनी अंगीकार केला. जिथं सुईनं काम होत असेल तिथं तलवारीची काय गरज हे तत्व ते विसरले नाही. उत्कृष्ट संघटक आणि व्यवस्थापक म्हणजेच आत्ताच्या भाषेत द मॅनेजमेंट गुरु. महाराज अत्यंत धाडसी, निर्भीड तर होतेच पण अविचारी नव्हते. उंबरखिंडीची लढाई, शाहिस्ते खानावर स्वारी, आग्र्याहून सुटका, दक्षिण दिग्विजय मोहीम, अफजल खान वध अशा अशक्यप्राय वाटणाऱ्या मोहिमा. पण महाराजांनी अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर यंत्रणा, प्रसंगी गनिमी कावा, शत्रूच्या कमजोरींचा अभ्यास याचा कौशल्यानं वापर करून त्या पार पाडल्या. सुरतेच्या 2 स्वाऱ्यांमध्ये धाडसानं आणि व्यवस्थापन कौशल्यानं अचाट संपत्ती मिळवली, पण ती फक्त आणि फक्त जनकल्याणार्थच वापरली. छान छौकी, ऐशाराम, डामडौल टाळून राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी किंवा विश्वस्त असतो ही भावना त्यांनी ठेवली. मातृपितृभक्त. त्यांच्या खऱ्या गुरु जिजाऊ साहेबांचा, मताचा आणि सल्ल्याचा नेहमीच आदर ठेवला. एका प्रसंगी पिता शहाजीराजे यांचे जोडे छातीशी धरून अनवाणी पायाने त्यांच्या पालखीसमोर ते चालले. मात्र न्यायप्रिय असल्यामुळे त्यांनी वेळ पडल्यास स्वतःच्या नात्यांचाही विचार आड देऊ दिला नाही. शब्दही अपुरे पडती अशी ज्यांची कीर्ती, शब्दही अपुरे पडती अशी ज्यांची कीर्ती, मराठी मनांनो या आठवू अवघे शिवछत्रपती, आठवू अवघे शिवछत्रपती. अशा या युगपुरुषाला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. माझा विषय आहे शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि न्याय व्यवस्था. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रशासन व्यवस्था अत्यंत काटेकोर पद्धतीने केली होती. राजा प्रमुख असून लष्करी, मुलकी आणि न्याय व्यवस्थेचे अधिकार केंद्रित केले होते. प्रशासन व्यवस्थित चालण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्यामध्ये पंतप्रधान, सचिव, अमात्य, मंत्री, सेनापती, न्यायाधीश, पंडितराव आणि सुमंत या प्रत्येक प्रधानाला 8 कारकून देण्यात आले होते. या प्रधानांचे आणि कारकुनांचे वेतन निश्चित केले. राज्याचे प्रशासन व्यवस्थित चालण्यासाठी, स्वच्छ व निर्दोष चालण्यासाठी शिवाजी महाराजांनी काही दंडक घालून दिले होते. अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचे अधिकार शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवले. कोणत्याही प्रकारचे अधिकार कोणत्याही एका प्रकारच्या अधिकाऱ्याला न देता त्याची विभागणी 2 ते 3 भागात केली आणि त्यामुळे प्रशासन व्यवस्थेत शिस्त निर्माण झाली होती. मुलकी व्यवस्थेमध्ये
ज्या तत्वांचा वापर केला त्याच तत्वांचा वापर लष्करी व्यवस्थेत केला. प्रांत, परागणा, सुभाग या प्रत्येकाचे अधिकारी नेमण्यात आले. खेड्यांपासून प्रांतांपर्यंत महसूल गोळा करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्या भागामध्ये शांतता, सुव्यवस्था राखणे, किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असणे, त्या भागातील न्यायनिवाडा करणे या संबंधितली सर्व कामे संबंधित प्रधान आणि राजाच्या आदेशानुसार करावी लागत असत. सुभेदारांना आपल्या प्रांतातील रयतेचे रक्षण आणि काळजी घेण्याची आज्ञा शिवाजी महाराज करत. स्वराज्यामध्ये एखादा नवीन प्रदेश समाविष्ट झाल्यानंतर तिथल्या प्रजेची काळजी घेणे, त्यांच्या अडचणी सोडवणे याची आज्ञा शिवाजी महाराज करत. शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद केली, किल्ल्यांना महत्त्व दिले, जलदुर्ग बांधले, ज्याचे आरमार त्याचा समुद्र यासाठी त्यांनी आरमार उभारले. शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 400 जहाजांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी न्याय व्यवस्थेमध्ये पंचायत पद्धतीचा स्वीकार केला. महत्वाचे खटले, दगा करणे याची चौकशी करण्याचा अधिकार सुभेदारांकडे होता. धर्माबाबतीतले न्यायनिवाडे पंडितराव करत आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांसमोर महत्वाचे खटले चालत. अफजल प्रकरणी खंडोबा खोपडे याचे हात पाय तोडण्यात आले. आणि एवढेच नाहीत, युद्ध प्रसंगी जर आपल्या सैनिकांनी स्त्रियांना आणि मुलांना उचलून आणल्यास त्यांना कडक शिक्षा देण्यात येत असे. धर्माबाबतीतले न्यायनिवाडे पंडितराव करत. अशी ही न्याय व्यवस्था. या न्याय व्यवस्थेची तत्व जर प्रत्येक राष्ट्राने आता अंमलात आणली, त्याचा स्वीकार केला, तर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन होईल असं मला वाटतं. शिवाजी महाराजांनी फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन केले नाही, तर स्त्रियांना आदर दिला, सन्मान दिला, साधू संतांना उपासना करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं, शेतकऱ्यांची प्रगती केली आणि एक रयतेचा राजा म्हणून सगळीकडे त्यांनी आपला आदर्श घडवून दिला. धन्यवाद. सर्वांना ऑनलाईन सुरक्षित नमस्कार. माझं नाव संकेत कृष्णात पाटील. भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकतो आहे. आपल्यासमोर वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय मांडतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये जागवलेला आत्मविश्वास. मित्रांनो, आत्मविश्वास हा शब्द फार महत्वाचा आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी दुसऱ्याला जेव्हा प्रेरणा व्हावं लागतं, तेव्हा ती प्रेरणा कदाचित आयुष्यभरासाठी सुद्धा पुरेशी ठरू शकत नाही. विचार करा, 16व्या शतकामध्ये जेव्हा कर्मकांडाचं प्रचंड स्तोम माजलं होतं, परकीय आक्रमणांनी भारताचा संपूर्ण नकाशा बदलण्याचं काम सुरू केलं होतं, प्रचंड प्रमाणात लुबाडणूक चालू होती, स्त्रियांवरती अत्याचारांचं काहीच प्रमाण राहिलं नव्हतं, अशावेळी 15 वर्षाचं शिवबा नावाचं पोर, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंतचा प्रवास केवळ 50 वर्षाच्या कारकिर्दीत करायला लागतं. तेव्हा ती आत्मविश्वासाची ठिणगी सर्वात अगोदर त्या शिवबाच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि त्याच ठिणगीने आत्मविश्वासाचा प्रचंड वणवा येथील मराठी रयतेमध्ये होण्याचं काम केलं होतं. मग ज्यावेळी या ठिकाणची हिरकणी नावाची महिला केवळ आणि केवळ स्वतःच्या मुलाच्या ओढीनं अख्खा रायगडाचा कडा कुठल्याही मृत्यूच्या भीतीशिवाय, भीतीच्याही पलीकडे जाऊन केवळ मुलाच्या आशेने स्वतः ओलांडताना दिसायला लागते. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्याच हिरकणीचा वर्णन करत असताना त्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून नाव देतात आणि खणा नारळाने तिची ओटी भरतात, तेव्हा हिरकणीच्या डोळ्यामध्ये असणारा आत्मविश्वास, तो पेरलेला आत्मविश्वास म्हणजे छत्रपती शिवरायांनी रयतेच्या मनात पेरलेला आत्मविश्वास होता. मग ज्यावेळी पुरंदरला वेढा टाकला जातो, दिलेर खान पुन्हा एकदा पुरंदरवरती चाल करून येतो आणि स्वतःच्या दानपट्ट्याने त्या दिलेर खानाचं मन काबीज करणारा मोरारबाजी आम्हाला दिसायला लागतो. अहो, जेव्हा मोरारबाजीचं शिर छाटलं जातं तेव्हा त्याच्या हातामध्ये तसाच फिरणारा तो दानपट्टा, तो असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास. मोरारबाजी, तानाजी, येसाजी, बाजी कंक यांसारखे हे सारे मावळे जे आहेत, हे सारे मावळे नेमके आलेले कुठून आहेत? यांना त्यांच्या परिवाराचा कुठलाही वारसा नाहीये, कुठलीही जागीरदारी नाहीये, कुठलंही वतन नाहीये, पण केवळ आणि केवळ एकच शब्द त्यांच्या पाठीमागे उभा होता आणि तो होता छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आत्मविश्वास. राज्य छोटं असावं पण आपलं असावं, ही माँसाहेब जिजाऊंची प्रेरणा, छत्रपतींचा आत्मविश्वास होते आणि तेच स्वराज्य म्हणून संपूर्ण रयतेचा आत्मविश्वास होतं. याचं सर्वात मोठं गमक कोणतं असेल तर ते गमक होतं छत्रपती शिवाजी महाराज. मग ज्यावेळी
केवळ आणि केवळ 700 बादलांच्या भूमिकेवरती पावनखिंड रोखून धरून बाजी जेव्हा केवळ आणि केवळ त्या संपूर्ण तोफांच्या गडगडाटासाठी वाट पाहतात, ती पाहत जाणारी संपूर्ण वाट ही केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आत्मविश्वासामुळेच निर्माण होऊ शकली, ही गोष्ट आपल्याला इतिहासामध्ये विसरून चालणार नाही. मग ज्यावेळी अशा संपूर्ण प्रक्रियेचा अनुभव करून अनेक उदाहरणांचा तपशीलवार इतिहास पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांनी नेमकी भूमिका कशी वेगळी घेतली किंवा नेमका वेगळा आत्मविश्वास कसा निर्माण केला, मला एक गोष्ट सांगायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका ही जी भूमिका घेतली होती, त्यांनी घेतलेली अभियंत्याची भूमिका असेल, आरमार प्रमुख, भारतीय आरमाराचे जनक म्हणून त्यांची भूमिका असेल, अशा अनेक विविध अंगी दर्शनातून त्यांचा असणारा चौकस बुद्धीचा विकास हा केवळ आत्मविश्वासापुरता मर्यादित नव्हता. इतर माणसं माणूस म्हणून आत्मविश्वास असू शकतील, परंतु एक परिपूर्ण राजा, एक परिपूर्ण माणूस, प्रत्येक भूमिका परिपूर्ण करणारी आत्मविश्वासाची प्रत्येक पायरी इथल्या रयतेच्या मनामध्ये 350 वर्षानंतर सुद्धा जेव्हा जिवंत राहायला लागते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हा संपूर्ण आत्मविश्वास नक्कीच रयतेच्या मनामध्ये इथूनही पुढे कायम प्रेरणादायी राहील. आणि हे बोलून मी माझं वक्तव्य थांबवतो. खूप खूप धन्यवाद. खरं तर जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. नमस्कार, मी स्पर्धक आपल्यासमोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये जागविलेला आत्मविश्वास. खरं तर तुमच्या माझ्या या भारत देशाला सोन्याची चिडिया म्हणायचे, पण ह्याच सोन्याच्या चिडियावर आक्रमणे होऊ लागली. अलेक्झांडर सारखे नेते येऊ लागली. आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, मुघलशहा यांच्यासारख्या सत्ता या ठिकाणी प्रस्थापित होऊ लागल्या. त्यांनी भारतीय जनतेवर अन्याय अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अन्याय अत्याचारानं सर्व भारतीय जनता त्रस्त झाली आणि सर्वांच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न निर्माण झाला की आपल्यावरला हा अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी कुठला तरी जनता राजा हवाय जो स्वतःच्या बळावर स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकतो. असा जनता राजा आपल्याला मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर म्हणून होते छत्रपती शिवाजी महाराज. ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ शहाजी भोसले या महान मातेच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. हीच ती माता होती ज्या मातेने छोट्याशा शिवाजी राजांच्या हातामध्ये नांगर दिला, शेतकऱ्यांची जमीन नांगरली आणि हतबल झालेल्या खचलेल्या खंगलेल्या शेतकऱ्याला जाणीव करून दिली की ज्या अर्थी तुम्ही या नांगराच्या फळाने जमीन नांगरू शकता, त्याच अर्थी आणि त्याच क्षणी तुम्ही याच नांगराच्या फळाची तलवार अन्याय नांगरण्यासाठीही करू शकता. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज या तरुण नेत्याच्या नेतृत्वाखाली याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तानाजी सारखी, येसाजी सारखी, बाजी सारखी माऊली उभी राहिली. कशासाठी? 2 थेंब घामाचे देण्यासाठी, 2 थेंब अश्रूचे देण्यासाठी आणि 2 थेंब रक्ताचेही देण्यासाठी. आणि मग याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, गोरगरिबांचं, माया बहिणींचं स्वराज्य उभं राहिलं. खरं तर ज्या ठिकाणापासून महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीची सुरुवात केली तो कोकणी भाग. या कोकणामध्ये सिद्धी लोकांची दरोडेखोरी, सत्ताधाऱ्यांची शिरजोरी, इंग्रजांसारख्या परकीयांची कोल्हेगिरी आणि मरेपर्यंत जगण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वसामान्य गरिबांची लाचारी नांदत होती. अशा कोकणामध्ये महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. कारण महाराज नेहमी म्हणायचे की जिथले लोक जगण्यासाठी वाघा लांडग्याशी 2 हात करतात, ते लोक परिस्थितीशीही 2 हात करतीलच. म्हणून म्हणतात मित्रांनो, जे लोक अनुकूल परिस्थितीला प्रतिकूल समजतात त्यांना सर्वसामान्य म्हणतात, आणि जे लोक प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवतात त्यांना महापुरुष म्हणतात. मग ही प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवण्यासाठी महाराजांनी नेमकं केलं तरी काय? तर या ठिकाणी झाडं तोडून जी जमीन मोकळी करण्यात आली होती ती जमीन तिथल्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना स्वतःच्या मालकी हक्काने दिली. आता शेतकरी पहिल्यांदाच शेतीमध्ये पीक घ्यायला निघालाय म्हटल्यानंतर त्या शेतीच्या खुरपणीसाठी, कोळपणीसाठी, नांगरणीसाठी लागणारी सर्व अवजारं स्वतःच्या पैशातून पर्जेला पुरवली. प्रत्येक शेतकऱ्याला एक बैलजोडी आणि पेरणीसाठी बियाणं सुद्धा दिलं. कारण राजे नेहमी म्हणायचे
की कुठल्याही राष्ट्राची खरी संपत्ती ही तिथले सोने चांदी नसून तिथली जिवंत माणसं असतात. म्हणून सर्वसामान्य माणसं जर पुढे गेली तर राष्ट्र आपोआपच पुढे जात असते. म्हणून महाराजांनी अगोदर रयत उभी केली आणि मग स्वराज्य. अरे असं स्वराज्य ज्या स्वराज्यात प्रत्येक हाताला काम होतं आणि प्रत्येक कामाचं योग्य दाम होतं. अरे असं स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होत नव्हता. अरे असं स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत नव्हते. अरे असं स्वराज्य ज्या स्वराज्याच्या स्वातंत्र्याचं ब्रीद वाक्य होतं की राजा हीच प्रजा आहे आणि प्रजा हीच राजा आहे. म्हणून जगाला आदर्श ठरणारं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार महाराष्ट्र. मी महाराष्ट्राची मुलगी प्रतिभा लोणारी विषय बोलते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू. मित्रांनो, ज्या माणसाने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे. खर तर आपला महाराष्ट्र कसा आहे, भारतातील खडगस्त, भारताला आधार या महाराष्ट्राचा, अशी सार्थ फिरोदे मिरवणारा महाराष्ट्र, दिल्लीचे तख्त फोडणारा महाराष्ट्र, अन्याय करणाऱ्यांना झोडणारा महाराष्ट्र, अटके पार मराठी ध्वज फडकवणारा महाराष्ट्र, जिथे ज्वालामुखीच्या अग्निनृत्यातून निघालेला सह्याद्री आसमानाला भिडला आणि जिथल्या नद्यांमधून अजूनही धगधगता लाव्हा वाहताना दिसतो अशी ही वीरभूमी, जिथल्या संतांनी मातीवर प्रेम करायला शिकवलं आणि अन्यायावर विजेसारखं कोसळून जायला शिकवलं अशी ही शूरभूमी. महाराष्ट्राचा इतिहास हा साधासुधा इतिहास नसून घोड्यांच्या टापांपासून तलवारींच्या टोकांपर्यंत, शिवरायांच्या तलवारींपासून बाबासाहेबांच्या लेखणीपर्यंत, महात्मा फुलेंच्या समतेपासून शाहू महाराजांच्या ममतेपर्यंतचा इतिहास आहे. कारण ही संतांची संतभूमी, रणवीरांची रणभूमी, कर्मवीरांची कर्मभूमी आणि क्रांतीवीरांची क्रांतीभूमी आहे. महाराष्ट्र नावातच महाराष्ट्राची संपूर्ण ओळख आहे. पण याच महाराष्ट्राच्या मातीत जेव्हा सामान्य जनता मोगली घोड्यांच्या टापांखाली वरगळली रगळली चिरगळली जात होती, शेतातली पिकं लुटली जात होती, कुलवृत्ती सर्रास पळवल्या जात होत्या, देशांतरी विकल्या जात होत्या, भ्रष्टविल्या जात होत्या, मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही या सत्ता भारत मातेच्या अंगावरती थैया थैया नाचत होत्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना या सर्व शत्रूशी टक्कर देत मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटाने ध्येयाच्या धुंदीनं झुंज करून मोडून पडलेल्या लोकांच्या श्वासांना भाले फोडून काढण्याचं काम छत्रपती ज्या तेजस्वी महापुरुषानं केलं, त्या तेजस्वी महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होतं. इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉक्टर आहाल साळुके सर असे म्हणतात, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज नावासारखं नाव फक्त 3 अक्षराचं, पण 3 शतकं उलटून गेल्यावर सुद्धा आपल्या कानावर आदळल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदनं आनंदानं आणि अभिमानानं उत्तेजित होतात. आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह जणू योद्ध्याच्या चौकूर उधळलेल्या घोड्याप्रमाणे वेगात आणि अवेगात झेपावू लागतो. कारण त्यांनी आपल्या अलौकिक पराक्रमानं, शौर्यानं आणि कर्तृत्वानं मुघल साम्राज्यात महाराष्ट्रीयन बाणासकट कायम राहण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची आन बान शान सतत उंचावत ठेवली. शिवाजी महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात केवळ प्रजेसाठी, महाराष्ट्राच्या खचलेल्या पिचलेल्या जनतेच्या आयुष्यात स्वातंत्र्याचा, समतेचा आणि न्यायाचा दिवस उगवावा म्हणून पोटाची झळ, उन्हाची कळ आणि कार्याचं बळ बाजूला ठेवून सतत झटण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात तत्वांची पेरणी केली. म्हणून इंग्रजी इतिहासकार ग्रँडम म्हणतात, शिवाजी महाराजांनी मिळवलेले प्रदेश, घनद्रव्य याची शत्रूंना भीती वाटत नव्हती, तर त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था, घालून दिलेली उदाहरणं आणि बहुसंख्य मराठ्यांमध्ये रुजवलेली एकतेची भावना याची शत्रूंना भयंकर भीती वाटत होती. म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात की मराठ्यांनी नुसतं शौर्य निर्माण केलं नाही, तर राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेक किल्ले जिंकले, म्हणून ते युगपुरुष झाले नाही, तर त्यांनी सरंजानशाहीवरती देशात पहिली तोफ टाकली. सरंजानशाही म्हणजे काय होतं? अरे सरंजानशाही म्हणजे अत्याचाराची लहर आणि स्त्रियांना ओरबडण्याचा साक्षात कहर होता. अशा रयतेच्या राजास माझा त्रिवार वंदन अभिमान. जय जिजाऊ, जय शिवराय. मी विजयसिंह चव्हाण, एमटेक
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, सध्या यंत्र अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट करीत आहे. मी शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू या विषयावर बोलणार आहे. स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजीराजे, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे, छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे, छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत तुकोराम महाराज. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, पोवाडा गातो छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांवर पहिला पोवाडा लिहिणारे शिवशाहीर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो. छत्रपती शिवरायांनी लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, जे स्वराज्य रयतेचं होतं. रयत ही स्वराज्याच्या केंद्रस्थानी होती. शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलं होतं. प्रसंगी जीवघेणा संघर्ष केला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते. सर्व धर्मांसंबंधी सहिष्णू भाव असल्यानेच राज्य मोठे होते, ही छत्रपती शिवरायांची ठाम धारणा होती. अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटी विरुद्ध छत्रपती शिवरायांनी लढा पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. आपल्या धर्मासह स्वराज्याचे रक्षण केले होते. मात्र ते करत असताना छत्रपती शिवरायांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. शिवरायांच्या आरमाराचा इंग्रज, डच, फ्रेंच अशा सर्व परकीयांमध्ये दबदबा होता. त्या काळी आरमार उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज होती. त्या काळी घनदाट जंगलं देखील होती, पण तरीही वृक्ष संवर्धनाचा संदेश छत्रपती शिवरायांनी दिला होता. झाडं म्हणजे रयतेची लेकरं आहेत. रयतेने ती आपल्या मुलाबाळांप्रमाणे जपली आहेत. ती झाडं तोडताना त्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे, हे शिवरायांचं मत होतं. शिवरायांनी लोककल्याणासाठी हाती तलवार घेतली होती, कारण ती त्या काळची गरज होती. छत्रपती शिवरायांनी अफजल खान, शाहिस्तेखान याचा बंदोबस्त केला, पण प्रसंगी शत्रूच्या सैन्याला देखील औषधोपचार करणारे छत्रपती शिवराय. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचे रक्षण झाले पाहिजे, अशा त्यांनी सक्त सूचना दिल्या होत्या. आई ज्या पद्धतीने आपल्या मुलाबाळांची, लेकरांची काळजी घेते, त्याच पद्धतीने छत्रपती शिवराय हे आपल्या रयतेची, आपल्या प्रजेची काळजी घेत होते. दुष्काळाच्या प्रसंगी छत्रपती शिवरायांनी महसूल माफ केला होता. बिनव्याजी कर्ज दिलं होती, म्हणून शिवकाळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची आपल्याला दिसून येत नाही. शिवरायांचं मानवतावादी धोरण म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान. महिलांविरुद्ध अत्याचार महाराजांनी कधी होऊ दिला नाही. अशा अत्याचाराला कडक शासन केलं जात होतं. तसेच अगदी शत्रूच्या स्त्रियांना देखील आदरानं वागवावं अशी ताकीद छत्रपती शिवरायांनी दिली होती. शिवरायांच्या या नैतिकतेचे वर्णन खाफी खान सारख्या समकालीन मोघल इतिहासकारांनी देखील केलेलं आहे. शिवरायांनी रणांगण गाजवलं, अनेक शत्रूंचा बंदोबस्त केला, परंतु लोककल्याणकारी मानवतावादी धोरण हे त्यांनी कधीही सोडलं नाही. त्यामुळेच समकालीन कृष्णाजी सभासद म्हणतात, एवढा मराठा पातशाह छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. शिवरायांचे कार्यकर्तृत्व जात धर्म भेद, प्रांत भाषा, राष्ट्रसीमा या सर्वांच्या पलीकडं वैश्विक दर्जाचं मानवतावादी होतं. अशा या महान राजाला मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय मराठा कुलावतंस, योगीराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुद्रा. नाव माझे प्रथमेश गणेश साळुंके, राहणार मी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरचा आणि सध्या पुण्यात IT इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू. या विषयाअंतर्गत मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज हे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम ओळख मला झाली ती इयत्ता 4थी मध्ये, आणि तेव्हापासून ते आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि ऊर्जा स्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या शत्रूंना सुद्धा कधी समजले नाही आणि उमगले तर नाहीच. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते शौर्य, ते धाडस, साहसी वृत्ती, गनिमी कावा, नम्रता, आदरभाव,
बुद्धिचातुर्य आणि दूरदृष्टी या गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज महान आणि कर्तृत्ववान बनले. आजकालची मुले जेव्हा एकट्या 10वीत शिक्षण घेतात ना, त्या वयात बाल शिवाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि नुसतं शपथ घेऊन काम चालणार नव्हते, तर तोरणा जिंकून पहिला किल्ला स्वराज्यात आणला. आणि यावरून आपल्याला असं लक्षात येते की धैर्य फक्त बोलून दाखवावी लागत नाही, तर ती साध्य करण्यासाठी त्यासाठी कृती करावी लागते. आणि बाल वयापासूनच खूप धाडसी होते बरं का. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला, भली मोठी फौज धन दौलत घेऊन तो स्वराज्यावर चालून आलेला होता, पण महाराजांनी धैर्य ठेवून मोठ्या शिताफीने अफजल मारला. गनिमी कावा या तंत्राचा उपयोग महाराजांनी येथे खूप अचूकपणे केलेला बरं का. आणि महाराजांनी यामधून एक दाखवून दिले की नुसते धन आणि बळ असून चालत नाही, तर बुद्धीच्या बळावरही तुम्ही शत्रू मातीत मिळवू शकता. एवढे मोठे स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी अनेक निष्ठावंत मंडळी जमवलेली होती. आणि ही मावळे केव्हाही आणि कुठेही महाराजांसाठी प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असत. आणि त्या मावळ्यांनी माहित होते की आपण धनासाठी हे करत नाही आहोत, तर आपण स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी हे करत आहोत. आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये अगदी सुरेखपणे पेरलेली होती. आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्व गुण आपल्याला यामधून दिसून येतो. परकीय सत्ता ज्या आहेत त्या समुद्रमार्गे आपल्या स्वराज्यात आक्रमण करू शकतात. आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांनी अगदी अगोदर हेरलेली होती. म्हणून त्यासाठी रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भव्य अशी आरमार व्यवस्था निर्माण केली होती. आणि आजही भारतीय नौसेना छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतात. फादर ऑफ इंडियन नेव्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज असा म्हणून त्यांचा गौरव केलेला जातो. 26/11चा हमला माहितीये ना, दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारतावर आक्रमण केले होते आणि अनेकांना जीव गमवावा लागला होता. हे आपल्या प्रशासनाला आलेले खूप मोठे अपयश होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळी ते ठाऊक होते. आणि यावरून आपणास असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांची दिव्य दूरदृष्टी त्यांना लाभलेली होती. आणि त्या बळावरच त्यांनी अनेक शत्रूंना धुळीत मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाचे आयुष्य जगले. आणि या 50 वर्षात शिवाजी महाराजांनी अनेक आदर्श पुढच्या पिढीसाठी प्रस्थापित करून गेले. सर्व काही सांगणे या 2 ते 4 मिनिटाच्या भाषणात शक्य नाही, परंतु मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न केला. आणि सारथी या संस्थेने मला माझे विचार मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. आणि जाता आता फक्त एवढंच म्हणेल, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. इसवी सनाचे 17वे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलामासारखे जगत होती आणि जनावरांसारखे दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले अस्तित्व दाखवायचा मोह झाला आणि ती 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही, जन्माला ते मूळ केवळ शिवाजी होते. शिवाजी शहाजी भोसले या सामान्य मनुष्याने सिंहासनाधीश्वर छत्रपती होईपर्यंत जो संघर्ष केला त्याकडे नजर टाकली तरी अंगातल्या वाहत्या रक्ताची, धडधडणाऱ्या हृदयाची आणि पायाखालच्या पवित्र मातीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतिहासाने अकबर, सिकंदर, अशोक, नेपोलियन असे अनेक महान राजे पाहिले, परंतु आज ना अशोक भक्त दिसतात ना नेपोलियन भक्त. या उलट शिवभक्तांच्या अस्तित्वाला आता राष्ट्रांच्या सीमांचे बंधन राहिले नाही. याचे कारण एकच, अगणित पैलूंनी सजलेले शिवरायांचे व्यक्तिमत्व. म्हणूनच मी किरण रणसिंग, अहमदनगरचा रहिवासी, विषय मांडतोय शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचे अनोखे पैलू. शीलम परम भूषणम, अर्थात चारित्र्य हा सर्वोच्च दागिना आहे असे मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत कुणाही व्यक्तिमत्वाची चिकित्सा चारित्र्यापासून सुरू होते. शिवाजीचा पराभव हे ज्याने जीवन ध्येय मानले त्या औरंगजेबाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर बोट ठेवायची संधी कधी मिळाली नाही. त्याच्या सरदारांनी असा प्रयत्न केला तेव्हा स्वतःच्या दरबारात छत्रपतींच्या चारित्र्याची वकिली स्वतः औरंगजेबाने केली, याला इतिहास साक्ष आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रात स्वत्वाचे नामोनिशाण मिटलेल्या समाजात जंगलात वनवा पेटावा तशी स्वाभिमानाची आग कशी भडकली याचे उत्तर कुणी शिवाजी महाराजांच्या राजकारणात शोधेल, कुणी त्यांच्या समाजकारणात, कुणी त्यांच्या युद्ध कौशल्यात, तर कुणी त्यांच्या शौर्यात. परंतु शिवाजी महाराजांनी जे एकमेव द्वितीय कर्तव्य गाजवले त्याचे एकच उत्तर देता येते, ते म्हणजे शिवाजी महाराज स्वतः आणि त्यांचे व्यक्तिमत्व. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जो लढा दिला त्यामागची प्रेरणा समजून घेतल्याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणार नाहीत. शिवाजी म्हणजे स्वतःला जनतेचा सेवक मानणारा पहिला आदर्श राज्यकर्ता. ते राज्य राजाचे नाही प्रजेचे होते.
या प्रजेचा प्रदेश परकीयांच्या जोखडातून सोडवण्यासाठी सुरू झाला तो स्वराज्याचा संघर्ष. उत्तरेस मोगल, दक्षिणेस आदिलशाही, पश्चिमेस इंग्रज, पोर्तुगीज आणि दक्षिण पूर्वेस निजामशाही अशा चार बलशाली शत्रूंसमोर ज्याची बुद्धी जागेवर आहे असा मनुष्य वर पाहायची हिंमत करणार नाही. तेथे एका मराठा सरदाराचा मुलगा स्वराज्याचे स्वप्न पाहतो. हीच मुळात अद्भुत गोष्ट. या उपर तो ते स्वप्न सत्यात उतरवतो हे त्याहून अविश्वसनीय. शिवाजी म्हणजे स्वाभिमानाचा समानार्थ. शिवाजी म्हणजे नैसर्गिक न्याय तत्वाचे मूर्त स्वरूप. ज्याचे जे जे हक्काचे आहे ते त्याला केवळ मानवी गुणांचा विचार करून जातीपातीचा विचार न करता मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समाज सुधारक राजा. आपण सकाळ संध्याकाळ ज्या देवांची पूजा करतो त्यांच्या मंदिरांचा विटाळ होत असताना भावनेला काबूत ठेवत उचित प्रसंगी त्याचा कोथळा बाहेर काढणारे शिवाजी महाराज म्हणजे शूर नरवीर. स्त्री केवळ लुटीचा माल नाही. स्त्रीला तिचे माणूसपण मिळवून देणारा शिवबा म्हणजे मध्ययुगीन भारतातील पहिला स्त्रीवादी युगपुरुष. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पहिला फेमिनिस्ट किंग. 1665च्या पुरंदरच्या दहात तो वर रक्त सांडून जे काही कमवले ते सारे मिर्झा राजा जयसिंगला देऊन पुढच्या 9 वर्षात दुप्पट साम्राज्य स्थापन करत सन 1674 मध्ये स्वराज्य स्थापना करणारा युगप्रवर्तक शककर्ता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मध्ययुगीन भारतात तलवारीच्या जोरावर ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमक सगळीकडे धर्म परिवर्तन करत असताना स्वतःच्या स्वराज्यात मात्र सर्व धर्म सहिष्णुतेला सर्वोच्च स्थान देणारे शिवाजी महाराज म्हणजे मानवतावादी धर्मराज. आजवर मानवाच्या इतिहासात उत्क्रांतीपासून मानवाने जे जे काही चांगले गुण शोधून काढले आहेत त्या साऱ्यांचा सारांश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीला मिटवायचे विडे ज्या बोटांनी उचलले त्या तुटलेल्या 4 बोटांनाही इतिहासाचे अमरत्व प्राप्त करून देणारा पुण्यवंत, नीतिवंत, कीर्तिवंत राजा म्हणजे शिवाजी महाराज. इंग्रजांचा भारतात येण्याचा उद्देश केवळ व्यापार नाही हे जाणणारा मध्ययुगीन भारतातील पहिला राजकार्य धुरंधर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे बलिदानाचे उदात्तीकरण नव्हे. शिवाजी महाराज म्हणजे स्थैर्यशील न्याय राज्याचा अट्टहास. इतिहासाची जाण, वर्तमानातली सजगता आणि भविष्यातली दूरदृष्टी असल्याशिवाय शिवसृष्टी साकार होणार नाही ही शिकवण देणारा प्रजाप्रिय श्रीमंत योगी. स्वतःच्या मृत्यूनंतरही जिने आलमगीर औरंगजेब बादशहाला याच मातीत 27 वर्षे झुंजवले, दमवले आणि शेवटी इथेच निजवले ती दिव्य प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज देव नव्हते. शिवाजी महाराज देव नव्हते आणि शिवाजी मनुष्य होता यावर विश्वास बसत नाही. आज 400 वर्षांनंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या मनुष्यत्वात देवत्वाचे गुण दिसत असतील तर स्वतः शिवाजी महाराजांसमोर वावरणाऱ्या मावळ्यांना हा प्रश्न पडला नसेल तर नवलच. याचं उत्तर स्वतः मावळ्यांनी दिले. शिवाजी एक मंत्र आहे. शिवाजी सत्याचा मंत्र आहे, अन्यायाची चीड आहे, लढाईची प्रेरणा आहे आणि विवेकाची ढाल आहे. हा मंत्र केवळ जपून काम भागत नाही. तो मंत्र आचरणात आणावा लागतो आणि तो मंत्र एकदा आचरणात आणला की असा मनुष्य मानवी संसाराच्या मोहातून मुक्त होऊन तो देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सज्ज होतो. त्याची अंत प्रेरणा स्वराज्य आणि सुराज्य यांचा ध्यास घेते. मग तो गुलामीपेक्षा बलिदानाचे उदात्तीकरण करत नाही तर गुलामीलाच मारून टाकतो. जगातील सर्वात महानतम परंतु खडतर अशा शिवमार्गावर चालण्यासाठी आई भवानी आपल्याला आशीर्वाद देऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. मानवमुक्ती व न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या जगभरातील तमाम महामानवांना माझा मानाचा मुजरा. मी श्रीकांत कलिंदर आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास या विषयावरती बोलणार आहे. एकदा एका जंगलामध्ये एक वाघीण शिकार करत असताना आपल्या बछड्याला पाठीमागे ठेवून जाते. त्यावेळी तिथे एक मेंढपाळ त्या बछड्याला उचलतो आणि आपल्या मेंढ्याच्या कळपात घेऊन जातो. त्यानंतर तो वाघाचा बछडा त्या मेंढ्यासोबतच म्याम्या करायला लागतो, मेंढ्यासोबतच गवत खायला लागतो आणि लहानाचा मोठा होतो. एकदा असंच जंगलामध्ये साऱ्या मेंढ्या चरायला गेल्या होत्या. त्यावेळेस तिथे अचानक एक वाघ डरकाळी फोडतो आणि साऱ्या मेंढ्या धावायला लागतात. अशा परिस्थितीमध्ये हा वाघही धावायला लागतो. त्यावेळेस त्या जंगलातला वाघ या वाघाच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो, तू का घाबरतोस? कळपातला वाघ म्हणतो, मी मेंढी आहे, मी वाघ नाहीये, मी म्याम्या करतो आणि गवतच खातो. त्यावेळी जंगलातला वाघ म्हणतो, चल माझ्यासोबत बरोबर.
त्याला बरोबर घेऊन जातो एका तळ्यावरती. आता म्हणतो, बघ या पाण्यामध्ये, तुझं प्रतिबिंब बघ आणि ओळख स्वतःला तू कोण आहेस. ज्यावेळी तो वाघ प्रतिबिंब पाण्यात बघतो त्यावेळेस त्याला कळतं की खरोखर आपण एक वाघ आहोत. असंच 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील गुलामीच्या मानसिकतेत खितपत पडलेल्या रयतेला स्वतःचं प्रतिबिंब दाखवण्याचं कार्य केलं. महाराष्ट्रातील 12 बलुतेदार, 18 अलुतेदारासह सर्व जाती धर्मातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार सैनिक बनवलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या वारशाने राजा बनलेले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध हा प्रत्येक माणसाशी होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना प्रत्येक माणूस जोडला, प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास जागा केला. छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच म्हणून लोकांनी जीव दिला. लोक स्वतःचा जीव द्यायला तयार व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. मग पन्हाळ्याच्या वेड्याच्या वेळेस जीव देणारा सिद्धी हिलाल असो की शिवा न्हावी असो, आग्र्याच्या सुटके वेळेस हिरोजी फर्जंद असो की मदारी मेहतर असो, किंवा घोडखिंडीला पावन खिंड बनवणारा बाजीप्रभू देशपांडे असो, अशा अनेक लाखो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव दिला. इतिहासाला त्यांची नावे सुद्धा माहिती नाहीयेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याला कडे आदेश दिले होते की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा कोणी स्पर्श करता कामा नये. घोड्याला जर कधी दाना वैरण लागत असेल तर रयतेला रोख रक्कम देऊन ती घ्यावी. राजा आहोत, सैनिक आहोत, सेनापती आहोत म्हणून रयतेवर कोणीही जुलूम जबरदस्ती करता कामा नये. राज्यातील प्रत्येक स्त्रीचा आदरच व्हायला हवा, परस्त्री माते समान असायला हवी. म्हणून तर रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, न्यायवादी असे राज्य होते आणि म्हणूनच तर लोकांना ते आपलं राज्य वाटत होतं. एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना तिथे एका शेतामध्ये एक छोटासा मुलगा होता. 4-5 घोडे आपल्या बांधावरून जात असताना त्यानं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो म्हणतो, काय म्हणतो, खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे तर उडविल चिंदड्या राई राई एवढ्या. हे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण एकेकाळी इथली रयत मुघलांचं नाव ऐकल्याच्या नंतर घरात पळून बसायची. 5ही शाह्यांची चाकरी करण्यामध्ये लोकांची आयुष्य उलटायचे. त्यांच्या जाचाला कंटाळून लोक आत्महत्या करायचे. आणि छोटासा मुलगा सुद्धा इथे 4 घोडेस्वारांना बघून म्हणतो, खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे तर उडविल चिंदड्या राई राई एवढ्या. हे सामर्थ्य, हे धाडस आलं कुठून? हे आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतितत्वातून. मग महाराजांनी त्याला विचारलं, अरे का रे बाबा, तू इतक्या मला धैर्यानं का बोललास? त्यावेळेस तो उत्तरला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा कोणी स्पर्श करायची ताकद ठेवत नाही, तर तुम्ही माझ्या बांधावून का जाता? त्यावेळी शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि महाराजांना कळालं की खरोखर आज मी हे जे स्वराज्य निर्माण केलं, हे जे राज्य निर्माण केलं, हे जे नीती तत्वावर माझं जे स्वराज्य चाललेलं आहे, ह्या राज्याचं सार्थक झालं. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास होता.